नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या आनंददायी भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आनंददायी भाग आहे असं मी जेव्हा म्हणते तेव्हा खरोखर आनंद देणारा भाग आहे, कारण आपण आज आपले जे पाहुणे ज्यांना बोलवलेलं आहे त्यांनी खरं तर कितीतरी वर्ष आपल्यासारख्या रसिकांना, प्रेक्षकांना आनंद दिलाय त्यांच्या गाण्यांमधून. स्वतः श्रीधर फडके आज आपले पाहुणे म्हणून आनंदाचं पानमध्ये आले आणि निमित्त आहे त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांच्याबद्दलचं आलेलं पुस्तक, ज्या पुस्तकाचं नावच आहे अमृताच्या जणू ओंजळी. खरं तर हे पुस्तक त्यांच्या सांगीतिक प्रवासाबद्दलचं आहे आणि ते पुस्तकाचं शब्दांकन लेखन केलेलं आहे सुकन्या जोशी यांनी. तेव्हा दोघेही जण आज खास दिवाळीच्या निमित्ताने आणि या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याशी गप्पा मारणार आहेत. तेव्हा आपल्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया आणि श्रीधरजींशी आणि सुकन्याताईंशी गप्पा मारूया. श्रीधरजी, खरं तर खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. दिवाळीचा खास हा भाग आहे आणि त्या दिवाळीच्या निमित्ताने आज आपण तुमच्याबद्दलच्या पुस्तकाविषयी बोलतोय. तर पुन्हा एकदा तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा. आणि मी जसं म्हटलं सुकन्या, खरं तर सरांशी आपल्याला गप्पा मारायच्याच आहेत. मात्र जेव्हा आपण म्हणतो ना की श्रीधरजींबद्दलचं पुस्तक आहे आणि त्यांचा सांगीतिक प्रवास, तेव्हा आपण या गप्पा मारायच्या असं जेव्हा मी ठरवलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोरून मी ऐकलेली गाणी, मी कायम ऐकत आलेली गाणी, नंतर मी ऐकलेले किस्से, त्यांनी ज्यांच्या बरोबर काम केलं ते, किंवा त्यांनी ज्या गोष्टी पुढे नेल्या, इतक्या गोष्टी मलाच आठवल्या. तेव्हा तुम्हाला दोघांना किंवा जीवनगाणीने हे पुस्तक केलं आहे प्रसाद महाडकरांनी वगैरे, सगळ्यांसमोर पहिला प्रश्न हाच असेल ना की काय घ्यायचं, काय ठेवायचं, काय वगळायचं. तर कसं होतं हे पुस्तकाच्या निर्मितीची सुरुवात, ती तुम्ही सांगावी. मला सगळ्यात पहिले सगळे जे आत्ता बघतायत चॅनल आणि हा कार्यक्रम आनंदाचं पान, त्या सगळ्यांना वाचन प्रेरणा दिन नुकताच झालेला आहे. त्यानिमित्ताने सगळ्यांना खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि जी दिवाळी आहे त्या दिवाळीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवला आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठीही मनपूर्वक तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याच्याकडे आपण वळूयात. इतका छान प्रवास होता ना हा, म्हणजे मला नेहमी एक वाक्य आठवलं, जेव्हा हा 2.5 महिन्यांचा कालावधी होता संपूर्ण पुस्तक लेखनाचा. हां, म्हणजे नाही कळल्यापासून ते त्याचं प्रकाशन होईपर्यंतचा. तर आपल्याकडे एक वाक्य आपण नेहमी सगळेजण म्हणतो की ध्येयपूर्तीच्या आनंदापेक्षा ध्येयाकडे वाटचाल करण्यामध्ये खूप जास्त आनंद असतो. तो आनंद मला ह्या पुस्तक लेखनाने दिला. याला कारण असं की श्रीधरजींबरोबर गेलं एक तप जवळजवळ मी निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर असते. त्याच्यामुळे म्हणजे एक संगीतकार म्हणून तर ते थोर आहेतच, गायक म्हणून थोर आहेतच, पण एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांच्याकडनं इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि ते थोरपण त्यांच्या अगदी सहज साध्या सरळ स्वभावात आहे. तर ते सगळं करायला मिळणार आहे. आणि ह्याचं जे मूळ होतं ते म्हणजे जेव्हा त्यांचा अमृत महोत्सव करायचा असं प्रसाद महाडकर आणि स्वरगंधारचे मंदार कर्णिक या दोघांनी ठरवलं. आणि मग ते श्रीधरजींकडे गेले होते. तिघांच्या गप्पा चालू होत्या आणि ते चालू असताना श्रीधरजींनी काही गाण्यांमागच्या कथा, जसं आता तू म्हणालीस तसं, त्या कथा काही सांगितल्या. आणि मग तेव्हा एकदम प्रसादला असं वाटलं की अरे अच्छा, हे खूप छान आहे आणि ह्याचं जर आपण सगळ्याचं एकत्रीकरण केलं आणि त्याचं संकलन करून जर ते लोकांपर्यंत पोहोचवलं पुस्तकाच्या माध्यमातून, तर ते निश्चितपणाने लोकांना आवडेल. आणि मग त्यांनी तिथूनच मला फोन केला की सुकन्या, असं करायचं आहे आणि त्याचं शब्दांकन तू करावंस, श्रीधरजी सांगतील ते तू सगळं संकलन कर आणि मग करू शकशील का. आणि अनुमती श्रीधरजींनी दिली. हा त्यांचा खरंच मी म्हटलं तसं खूप मोठेपणा आहे. आणि मी म्हटलं असं अतिशय साधे आहेत ते आणि नवीन जे कोणी आहेत, जे चांगलं करू इच्छितात त्यांना वाव देणारे ते आहेत. तसा त्यांनी मला वाव तो दिला आणि त्याच्यामुळे ते करण्याचा प्रयत्न केलाय. नाही, खरं श्रीधरजी, जेव्हा तुमच्यासमोर ही एक संकल्पना म्हणूया आली की अमृत महोत्सवी वर्षात पुस्तक व्हावं तुमच्या सांगीतिक प्रवासाचं, तर तुमच्या डोळ्यासमोर काय प्रश्न होता? की अरे प्रश्न होता म्हणजे मला खरं दडपण आलं. कारण काय, मी काय लेखक नाही, मी एक छोटासा संगीतकार आणि गायक. छोटासा संगीतकार आणि छोटेसे गायक. आपल्या कामाची व्याप्तीवर किती असते कळतं ना. पण एनिवे, तर मी असं ठरवलं की मी सांगत जाईन आणि सुकन्याने त्याचं लेखन करावं. म्हणजे मला जे हवं आहे ते मी सांगणार, त्याचं तिने त्याची योग्य मांडणी करावी. आणि मी असंही ठरवलं होतं की कुठलीही अलंकारिक भाषा वापरायची नाही. आपण जसं आपण आत्ता बोलतोय तसंच. आणि मग काय माझे वेगवेगळे अनुभव त्याच्यात मी मांडायचा प्रयत्न केला. मग त्याच्यात मोठे मोठे गायक,
हो. ज्यांचा सहवास मला मिळाला. नाही, मला खरं ते तर म्हणजे जरी आपण पुस्तकाच्या निमित्ताने गप्पा मारतोय तरी मला तो प्रश्न तुम्हाला विचारायचाच आहे की स्वतः बाबूजींचा सहवास आणि बाबूजींचं काम तुम्ही किती वर्ष आता आज पुढे नेलेलं आहे त्याबद्दल आपण लिहायचंच आहे आणि ते सगळे अनुभव लिहायचे हे ते कसं म्हणजे तो इतकी सगळी प्रोसेस सांगा आम्हाला. ओघात येत गेलं. आता माझं पहिलं गाणं जे झालं म्हणजे मी एकट्याने स्वरबद्ध केलेलं, ते मी अमेरिकेत होतो, मागे मी बोललो होतो, तर ते बाबूजी तिथे आले असताना मी त्यांना म्हटलं की तुम्ही गाल का म्हणून. ते म्हणे आधी चाल ऐको. मग ते म्हणाले मी हो मग गातो म्हणून. म्हणजे हा माझ्या दृष्टीने सर्वात मोठा असा आशीर्वाद होता त्यांचा होता. आणि माऊली पहिलंच गाणं आणि माऊलींचे शब्द होते, देवाची येदवारी. तेव्हापासून मग इथे आल्यानंतर माझा हळूहळू गाण्याचा प्रवास, पण मी तो छंद म्हणून ठेवला, प्रोफेशन म्हणून केलंच नाही. कारण मला असं माझी प्रकृती म्हणा किंवा प्रवृत्ती अशी आहे की मला ते प्रोफेशन झालं की मग गडबडतं, मग त्याची गणितं बदलायला लागतात. मग आपल्याला जे करायचं आहे ते मनासारखं होतच असं नाही. त्यामुळे मी आनंद जेव्हा चांगले काव्य, चांगले गाणी, चांगले गायक मला सुदैवाने मिळाले. खरं तर आता म्हणजे आपण कार्यक्रम रेकॉर्डिंग सुरू होण्याच्या आधी ज्या 3 व्यक्तींबद्दल बोललो त्या म्हणजे शांताबाई, स्वतः लता दीदी आणि आशाताई. म्हणजे मला गंमत म्हणून सांगते की ऋतू हिरवा प्रत्येक मराठी घरात वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या म्हणजे दशकानुदशकं ती आधी कॅसेट फॉर्मॅटमध्ये होती, आता आम्ही ते यूट्यूबवर ऐकतो. आणि म्हणजे माझ्या आईने ऐकले, मी ऐकली, आज माझी 9 वर्षाची मुलगी शाळेच्या स्पर्धेतही ते गाणं गाते. म्हणजे मला असं होतं की किती मोठं तुम्ही देऊन ठेवलेलं आहे आम्हाला सगळ्यांना. त्यावेळेला मला कल्पना नव्हती पण एवढं मोठं होईल. तर या 3 व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या म्हणजे ते पुस्तकातही आहे का किंवा आत्ताही आम्हाला ऐकायला आवडेल असं झालं की प्रत्येक संगीतकारा म्हणजे बहुतेक सर्व संगीतकारांना असं वाटतं की आपलं गाणं लताबाईंनी गावं, स्वरसम्राज्ञी त्यांचा स्पर्श व्हावा असं. आणि मलाही कधीतरी ती अशी भावना. हां. आणि मग मी काय झालं की 1979 गदिमांचा पहिला स्मृतिदिन होता आणि तेव्हा दूरदर्शनवर एक कार्यक्रम झाला त्यांच्या अप्रकाशित गीतांचा, जी कुठे बाहेर आली नव्हती. त्याच्यातली काही गाणी आमच्या घरी होती आणि म्हणून मला बाबूजीने त्यांचं एक गाणं जे त्यांनी सुवासिनी चित्रपटासाठी लिहिलं होतं, तर त्याला मी चाल लावली. आणि त्यावेळेला त्या गायल्या होत्या म्हणजे देवकी पंडित, आरती अंकलीकर आणि नरेंद्र दातार आणि दीपक पाटेकर. देवकी आणि आरती 10वी आणि 11वीत होत्या त्यावेळेला. आणि ते गाणं झालं सुरुवात त्यांची. हो, जाग रघुनंदना कोकिळा बोलते, म्हणजे सकाळचं पहाटेचं गाणं. आणि आता असं एकदा हे करून ठेवलं होतं आणि लताबाईंनी गाणं गावं असं त्यावेळेला मला वाटलं नाही. परंतु एकदा म्हणजे असं मी पुण्याला आमच्या घरी गेलो असताना माझ्या एक डोक्यात चाल आली, आधी चाल आली. आणि मग त्याच्यावरनं सुधीर मोघांकडनं शब्द लिहून घेतले आणि त्यांनी फार सुंदर गाणं लिहिलं, ते सांजे गोकुळ. कारण माझे एक मित्र अजित सोमणाने सांगितलं होतं का असतं, प्रत्येक चालीला एक अर्थ असतो, जसं गीताला अर्थ असतो तसं चालीलाही अर्थ असतो. तर ती चाल जो अर्थ घेऊन येते तसे शब्द जर मिळाले आपल्याला तर गाणं चांगलं होऊ शकतं. आणि मोघांनी फार सुंदर गाणं लिहिलं. म्हणजे मग काय झालं की एक पहाटेचं एक गाणं आणि एक संध्याकाळचं गाणं, अशी 2 गाणी झाली. मग मी विचार केला आणि मग एकदा बाबूजींना म्हटलं की लताबाईंचा तसा थोडाफार परिचय होताच, कारण माझ्या लग्नात देखील त्या आल्या होत्या आणि बाबूजींच्यामुळे आणि माझ्या आईच्यामुळे. हां. तर त्यांनी मी म्हटलं की तुम्ही गाल का. मी त्यामुळे ऐको. आणि मला अजून तो आठवतो की त्यांच्या त्या गाण्याच्या खोलीत तिथे देवघर देखील आहे आणि त्यांनी पेटी आणून ठेवली कोणी आणि त्यामुळे ऐकू. आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं गेलो. तर मला इतकी भीती वाटत होती हो, मी हजारो गाणी मोठ्या मोठ्या संगीतकारांकडे गायले. त्यामुळे गा रे, ऐकव मला. आणि छान असं त्यांनी हे केलं, प्रोत्साहन दिलं. मग 2 गाणी ऐकवली. मग त्या म्हणाला आपण काय करायचं याचं. त्यामुळे मला आवडली, आपण गाऊया. मी गाईन. मग म्हटलं, ते म्हणले त्यावेळेला कधी एलपीज आणि ईपीज होत्या. ईपीमध्ये 4 गाणी, आपण ईपी करूया. मग आता 2 गाणी कुठली. मग त्याच्यात मग हे आलं, झिणझिणी वाजे बीन आलं. आणि सुंदर गाणं. आणि मग शांताबाईंचं ऋतू हिरवा आणि जय शारदे ही गाणी तयार झाली. मग मी लताबाईंना परत ऐकवली. त्यामुळे करूया. पण काय झालं की त्या इतक्या व्यस्त होत्या रेकॉर्डिंग झाले, ते त्यांच्याकडनं ते मी त्यांना वेळ मिळत नव्हता. मग मी जवळजवळ 1982 ते 89 थांबलो. आणि मग त्यांना एकदा अगदी भीत विचारलं की आपण काही होत नाही तर काय करूया, मी दुसऱ्याकडनं कोणाकडनं घेतलं चाललं. त्यामुळे हरकत नाही, घे ना.
मग मी आशाबाईंना विचारलं, म्हणजे बाबूजींनीच विचारलं. म्हणजे ती खरं ऋतू हिरवाची सुरुवात झाली. आणि मग आशाबाई म्हणले नाही, आधी मी दीदीला विचारते दी, आणि मग ती हो म्हणाली तर मी गाते. मग त्या हो म्हणाल्या. मग आशाबाईंना मी ऋतू हिरवा ऐकलं. त्या आधी असं माझ्याकडे असं रोखून बघितलं, म्हणजे किती कठीण गाणं केलंयस. मी ऍक्च्युली हे विचारणारच होते. मी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये ऐकलंय की श्रीधर फडकेंच्या चाली फार कठीण असतात असं. आता ते होतात, म्हणजे मुद्दाम करायचं म्हणून असं होत नाही. आणि मग त्या आल्या आणि मग 8 गाणी करायचं ठरलं. आणि ते आणि ऋतू मग हिरवाची तो निर्मिती ते झाली. काय झालं ते आता श्रेय मी माझं एकट्याचं नाही आहे, आशाबाईंचं आहे. जे वेगवेगळे कवी आहेत त्याच्यात त्यांचं आहे. वादक त्याचे जे अरेंजमेंट आहे ते 4 गाण्यांची अरेंजमेंट शामराव कांबळ्यांनी केली आहे, आणि 4 गाण्यांची अरेंजमेंट आप्पा वडावकर आणि राजन साठे यांनी केली. रेकॉर्ड इज प्रमोद घायसास. काय सगळ्यांचं टीम वर्क असतं, आणि तो कुठेतरी हात बाबूजींचा अरे प्रश्नच नाही. तो हात जो आशीर्वादाचा हात असतो असं माझी धारणा आहे. आणि त्यामुळे ती इतकी लोकप्रिय झाली की म्हणजे तुम्हाला एक छोटासा मी मागे 2-3 वेळा सांगितले, पण सांगतो की एका कार्यक्रमात ते गाणं सादर झालं आणि एक अंध व्यक्ती रसिक आले आणि ते म्हणाले, अहो तुम्हाला सांगू का. हे कोणत्या गाण्याबद्दल? ऋतू हिरवा. ऋतू हिरवा बद्दल हो. म्हणजे. आणि ते म्हणाले हे गाणं ऐकल्यानंतर रंग काय याचा अंदाज आम्हाला आला. अंध व्यक्तीने हो, म्हणजे हे सगळ्यात मोठं पारितोषिक आहे असं मला वाटतं. खरं तर मला परत पुस्तकांवर जायचंय, पण तरी आपण अजून बोललो नाही ते शांताबाई आणि तुमचं जे कोलॅबोरेशन होतं, म्हणजे काय गाणी तुम्ही दोघांनी मिळून दिली. आणि आता जो तुम्ही लताबाईंचा हे सांगितला, तिथे त्या गायिका तुम्ही संगीतकार होते, पण शांताबाईंच्या याच्यात त्या कवयित्री आणि तुम्ही संगीतकार. तर तो हे बॉन्ड कसा होता? आता तेच, आता ऋतू हिरवा लिहित असताना मी संध्याकाळी ऑफिस बंद 8-8:30ला त्यांच्या घरी जायचो सांताक्रूजवरनं. त्या वांद्र्याला राहायच्या साहित्य सहवासमध्ये. आणि माझी पत्नी घरनं आमची पेटी, बाबूजींची पेटी आणि काहीतरी खायला घेऊन यायची, कारण शांताबाईंना खिचडी, साबुदाणा वडा वगैरे सगळं आवडायचं. आणि मग असं गप्पा मारत मारत, आणि ते इतक्या मिश्किल देखील होत्या आणि अत्यंत प्रतिभावान. म्हणजे मध्ये मध्ये असं गाणं लिहित असताना एकदम असं कुठलं तरी असं वचन उद्धृत करायच्या. आणि म्हटलं काय बाईंचं पाठांतर आहे, अभ्यास आहे. आणि मग त्या लिहित असताना ते कागद होते, आणि माझ्या पत्नीने त्यातला एक कागद बघितला आणि तिला विचारलं की हे गाणं कोणासाठी आहे. तर त्या म्हणाले की घेऊन जा, मी लिहिलं होतं मुलींसाठी आमच्या कॉलेजमधल्या, आणि घेऊन जा. आणि ते होतं जय शारदे वागीश्वरी. त्याची चाल मला कॉलेजमधल्या मुलींसाठी रात्री 2:30 वाजता सुचलेली चाल आहे मला ती. आता म्हणजे आपल्या गप्पांमध्ये मी जसं आधी उल्लेख केला की तुमच्या चाली ज्या असतात त्या कठीण असतात, असं मी कायम मुलाखतींमधून ऐकते. मला हा जो तुमचा संगीताचा प्रवास आहे, म्हणजे बाबूजींकडनं संगीत तुमच्यापर्यंत येण्याचा प्रवास, तो या पुस्तकात आहे का? आणि त्यात तो प्रवास अगदी थोडक्यात आम्हाला आता आज जाणून घ्यावा लागेल. जसं जसं म्हणजे त्या पुस्तकाची मांडणी अशी आहे की श्रीधरजींनी भरपूर कवी कवयित्री यांच्या गाण्यांना चाली दिल्या आहेत किंवा चालीवरती गाणी लिहून घेतली आहेत. तर त्याच्यामुळे आखणी करताना नेमकं कसं करायचं, कारण ते मला सांगत गेले तसं संकलन होत गेलं. पण मग असा एक विचार आला की आपण कविमित्र आणि कविश्रेष्ठ अशी 2 प्रकरणं त्यात करूयात, ज्यात कविश्रेष्ठमध्ये अर्थातच शांताबाई, सुरेश भट, ग्रेस साहेब किंवा अशी सगळी नावं किंवा अशी यादी येईल. आणि कविमित्र म्हणजे त्यांच्या समवयस्क जे कवी कवयित्री आहेत तर त्यांची, म्हणजे जसे प्रवीण दवणे आहेत किंवा चंद्रशेखर सावंत, त्यांची गाणी त्यांनी केलेली आहेत. शिगो देशपांडे आहेत त्यात. तर असे सगळेजण त्यात आहेत. तर असं आम्ही प्रकरणं वेगवेगळी केली आणि मग त्यांच्या गाण्यांनुसार ते मला सांगत गेले आणि मग ते लिखाण होत गेलं. कारण ते करताना खूप मजा जास्ती का आली, कारण प्रत्येक कवी कवयित्रींचं प्रत्येक गाणं त्याच्याबद्दलचं नेमकं त्यांना काय वाटलं त्यावेळेला ते सांगत होते. आणि ते आपण वाचताना, जेव्हा आपण आधी गाणं, तू म्हणालीस तसं की आपण भरपूर गाणी ती ऐकलेली आहेत, तर पुन्हा ते गाणं ऐकताना त्या दृष्टिकोनातून आपण ते गाणं ऐकतो. हे पुस्तक नक्की देईल. म्हणजे ज्यांना अभ्यास करायचा आहे श्रीधरींच्या गाण्यांचा, त्याच्यासाठी हे पुस्तक फार मार्गदर्शक ठरेल असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे मला तेच वाटतं की आपण जसं आता आम्ही मुलाखतीतून श्रीधरजींकडनं हे ऐकलं, आता आपण बोलतोय, पण पुस्तक म्हणजे एक मोठं डॉक्युमेंटेशन झालंय तुमच्या कामात. म्हणजे प्रसादची तीच इच्छा होती आणि व्हॅल्युएबल ग्रुपचे थेटे की काहीतरी हे परमनंट राहील. माझे अनुभव मी सांगितलेले आहेत. आणि मग ते शांताबाईंचा आता मी उल्लेख केला तसाच, किंवा पुढचे जे म्हणजे माझ्या पिढीतले की जरा माझ्या लहान किंवा समवयस्क
असे कवी जे केले ते देखील अत्यंत चांगले हुशार होते. उदाहरणार्थ द्यायचं असेल अनिल कांबळे, त्यांची जी गझल जी केली त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला, किंवा नितीन आखवे त्यांचं मी राधिका, हो ते तर किती गाजलेलं गाणं आहे तुमचं. फुलले रे क्षण माझे फुलले रे, यांच्याबरोबर मी काम केलं. आणि तुम्ही म्हणाल तसं की चाली कशी नसतात तसं मी काव्याबद्दल देखील जर नवीन गाणं लिहून घ्यायचं असेल तर मी तसा आग्रही असतो. अच्छा. जोपर्यंत मला वाटत नाही की हे व्यवस्थित मी शेवटी गाणं मांडलं जाणार आहे ना लोकांपुढे. म्हणजे त्यांचे शब्द शब्द केल्याची आखी आखणी जी असते, हा हा, म्हणजे आधी कविता म्हणून जी मांडणी आहे ती. ती चालीत कशी वाटेल हे सगळं नाही, मला हा तर प्रश्न विचारायचाच आहे, कारण तुम्ही इतक्या ज्यांना आपण म्हणजे साहित्य क्षेत्रात खूप मोठे कवी असं म्हणतो, जसं ग्रेसांचं नाव घ्या, सुधीर मोघे आहेत. सुधीर मोघ्यांचंही नाव घ्या, किंवा सुरेश भटांचं नाव घ्या, आणि शांताबाई, या सगळ्यांचं. तर ते तर त्यातच तुमच्याकडे थेट कविता आल्या असतील त्या, असं नाही की आपण लिहून घेतलं किंवा म्हणजे संगीतकार आणि कवीनी बसून एकत्र तयार केलेलं नसेल. झालं म्हणजे मोठ्या कवयित्री म्हणजे शांताबाई समोर बसून गाणी लिहून घेतली. पण जेव्हा तुमच्या समोर कविता येते एखादी की आता याला चाल लावायची आहे, ती प्रोसेस कशी असते ते सांगतो तुम्हाला. एकदा पुण्याला मी गेलो होतो आणि माझे मित्र अजित सोमण त्यांना विचारलं, त्यांनी मला ग्रेसांची एक कविता दिली. ती इतकी छान होती पण मला काही कळलीच नाही. मला अगदी हाच प्रश्न विचारायचा होता की ती आधी समजून घेणं. कारण काय तर ग्रेसांचं आपण असं, माझं मत असं आहे की त्यांच्या खूप छटा असतात त्यांच्या कवितेत. मला जो अर्थ लागेल तो कदाचित मला लागेल असं असतं. आणि कळलं नाही मला, हा माझा दोष आहे, त्यांचा नाही आहे. बरोबर आहे. पण त्यांना जे हवं होतं ते त्यांनी लिहिलं. तर त्यांनी मला मग काय कळलं सुचलीच नाही. आणि मग शेवटी पुण्याहून मुंबईला येत असताना पूर्वीचा रस्ता पुणे मुंबई पनवेलजवळ मला पनवेलजवळ चाल सुचली. अच्छा. आणि ते गाणं होतं तुला पाहिले मी नदीच्या किनारी. आणि ह्या अशा सगळ्या आठवणी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्या ते वाचताना पण आपल्याला ती मजा येते. आणि मला म्हणजे मुद्दामून इथे सांगायचंय की श्रीधरजी हे खरे तर असे संगीतकार आहेत, प्रयोगशीलता हा त्यांचा एक असा मानदंड आहे खरं तर संगीताचा, आणि उत्तमतेचा ध्यास. जे उत्तम असेल ते, म्हणजे चाल झाली की त्याच्यावर शब्दही उत्तमच पाहिजेत, त्याच्यात चालीत ते बरोबर बसले पाहिजेत, किंवा एखादी उत्तम जर कविता मिळाली तर त्याला चालही तितक्याच तोडीची मिळाली पाहिजे. याच्यासाठी ते आग्रही असतात. जे 50 वर्षापूर्वी होते ते आजही आहेत आणि यापुढेही राहतील. कारण एवढी प्रयोगशीलता आहे ना की दरवेळी नवीन काहीतरी प्रत्येक गाण्यातून आपण काय देऊ शकतो याचा विचार सातत्याने त्यांच्या डोक्यामध्ये असतो. प्रयोग केला होता. कुसुमाग्रजांची कविता होती शेतकऱ्यांवर. अच्छा. त्याचं नाव होतं लिलाव. म्हणजे जे शेतकऱ्यांचे हाल आज आहेत तसेच हाल 50, 60, 70, 100 वर्षापूर्वी होते. त्याचे शब्द होते, लुटून गेले कुंपण साऱ्या कणसामधले मोती, कुणास मागील न्याय बापुडा बडवून झाली छाती, लचके तोडून गेली गिधाडे ठिबकत राही घाव, घाम गाळुनी बळीराजाच्या नशिबी उरे लिलाव. त्याचे 4. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत तर अगदीच किंवा मागची ही परिस्थिती आत्ताची नाही, तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी कोणी असो पण त्यांनी केलं पाहिजे. तर ह्याला चाल लावली मी आणि मला असं वाटलं की 4 ओळी पाहिजेत, आणखी पहिल्यांदा 4 ओळी. अच्छा. तर कसं काय करायचं म्हणतं, कुसुमाग्रज नव्हते त्यावेळेला. तर मग मी आजचे कवी हे आपले गुरु ठाकूर त्यांना विचारलं आणि त्यांनी अत्यंत छान, ते म्हणले मी त्यांनी पुस्तक आणलं, विशाखा काव्यसंग्रहात आहे बहुतेक ते. अच्छा, विशाखामधली आहे ही कविता. तर त्यांनी पुस्तक आणले. दुसऱ्या दिवशी मला फोन केला की मी 4 ओळी लिहिलेल्या आहेत. पण हा मोठेपणा त्यांचा का की असं त्यांना फक्त 4च ओळी द्यायच्या होत्या पण त्यांनी तयार होती. हां. आणि ते म्हणाले की आणि त्यांना असं मला असं वाटतं की त्यांना देखील कुसुमाग्रजांच्या काव्यात आपल्या 4 ओळी येत आहेत याचा बहुधा त्याने आनंद झाला असावा असं मला वाटतं. सन्मान आहे खरं तर साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी पण कुसुमाग्रज खूप मोठेच आहेत. तर कुसुमाग्रजांची एक कविता मिळाली शेतकऱ्यांवर, उभा दारी कर लावूनी कपाळा, दीन शेतकरी दाबुनी उमाळा, दूत दाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले ते घणाचेच घाव. हे वाचल्यानंतर मलाच खरं म्हणजे असं अक्षरशः पोटात गोळाल की अशी परिस्थिती जी आहे 100-150 वर्षापासून जी चालू आहे ती. मग मी गुरु ठाकूरांना विचारलं आणि गुरु ठाकूरांनी 4 ओळी लिहून दिल्या. उभा दारी कर लावूनी कपाळा, दीन शेतकरी दाबुनी उमाळा,
दूतदाराशी पुकारी लिलावं, शब्द कसले ते घणाचेच घावं. आणि त्याला जोडून येतं कुसुमाग्रजांचे बाणाचं. असे प्रयोग मी केलेले आहेत. आणि हे सगळे त्यात नमूद आहेत. म्हणजे 50 वर्षात जे जे काही केलं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं. हाच मला वाटतं हे पुस्तक या पुस्तकाचा काढण्यामागचा उद्देश तो होता. प्रसादला ते वाटलं, कारण त्यांनी ज्या 2-3 कथा त्या मी मगाशी म्हटलं तसं गाण्यांमागच्या सांगितल्या, त्या ऐकून त्याला हे सुचणं आणि मग त्यांनी ते करायचं ठरवणं आणि त्याला मूर्त स्वरूप ते बरोबर आलं आणि त्याला नावही इतकं सुंदर साजेसं, अमृताच्या नाव जणू तर- अंजळी. अमृताच्या जणू आणि अंजळी. अजून ह्यात एक मला गोष्ट सांगायची आहे, जसं मगाशी तू लताबाई आशाबाईंबद्दल बोललीस, तर याला आशीर्वाद अजून काय मिळाला की 50 वर्ष कारकिर्दीची पूर्ण होताना प्रत्येक गीताबद्दल, त्यातल्या गीतकार असेल, संगीतकार असेल, संगीतकार तेच होते अर्थात, अरेंजर्स असतील, रेकॉर्डिस्ट असतील, तर त्यांच्या सगळ्यांबद्दल तर ते बोललेच आहेत. आशाबाईंबद्दल तर त्यांनी लिहिलेलं आहेच. पण याला आशीर्वाद असा मिळाला की प्रस्तावना लिहायची होती, तर ती प्रस्तावना कुणाची असावी असा जेव्हा प्रश्न समोर होता, तेव्हा प्रसाद आणि म्हणजे सगळ्यांचंच एकमत झालं की आशाबाईंची जर मिळाली तर क्या बात आहे ना, म्हणजे असं. आणि आशाबाईंनी पण अगदी होकार दिला आणि त्याच्यामुळे प्रस्तावना म्हणून त्यांनी लिहिलेलं आशीर्वाद शुभेच्छा आपण म्हणूया तसं एक पत्र त्यात आहे. म्हणजे प्रस्तावना अशी नाही, पण ते पत्र शुभेच्छापर त्यांना मिळणं म्हणजे हा मला वाटतं की मोठा सन्मान आहे. एखाद्या गायिकेनं एखाद्या संगीतकाराचा केलेला तो सन्मान आणि आहे. त्यांची ती जी जोडी आहे स्वतः श्रीधरजी आणि आशाताईंनी, त्यांनी जे मराठी रसिकांना दिलंय. आता तू म्हणालीस त्याच्यावरनं अजून एक किस्सा सांगते मुद्दामून. दिवाळी आहे, दिवाळीच्या निमित्तानं हा कार्यक्रम प्रसारित होतोय. त्याच्यामुळे एकदा दिवाळीलाच आम्ही श्रीधरजींबरोबर कार्यक्रमाला जात होतो दिवाळीच्या, आणि आशाबाईंचा फोन आला श्रीधरजींना आणि त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले मला तुला काही सांगायचं आहे. तर श्रीधरजी म्हणाले सांगा. तर तेव्हा त्या म्हणाल्या की फडके साहेब, म्हणजे बाबूजींना फडके साहेब म्हणतात त्या, तर फडके साहेब बाळासाहेब मंगेशकर म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि तुझा ऋतू हिरवा, श्रीधर हे माझ्या आयुष्यातले माइलस्टोन्स आहेत. हे आशाबाईंनी त्यांच्या गाण्याबद्दल म्हणणं हा केवढा मोठेपणा आहे. आणि असा आशीर्वाद एखाद्या पुस्तकाला मिळणं किंवा त्या आठवणींना मिळणं, अशा व्यक्तीने की ज्यांच्यावर विश्वविक्रम आहे. निश्चित. त्याच्यामुळे म्हणजे आता सांगताना पण माझ्या अंगावर मला त्यांना जेव्हा मी गाणं सांगायला जायचो ना, तर मला अजून आठवतं एकदा मी त्यांच्या घरी गेलो आणि रिहर्सल चालू झाली, म्हणजे पेटी हार्मोनियम होती. मग त्यांनी कोणाला तरी सांगितलं आणि ती हार्मोनियम म्हणजे बर्मन साहेबांची, आर डी बर्मन. वा. म्हणजे माझं भाग्य असं की त्यांच्या त्या पेटीला मला पहिल्यांदा हात लावता आला आणि ती वाजवायला मिळाली. आणि मग त्यांचं आशाबाईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्या असं असं समोर बसणार आणि हा ऐकव आणि मग असं डोळे मिट आणि मग रोखून बघणार. रोखून बघितलं म्हणजे मला वाटलं झालं आता पंचायत, काहीतरी चुकलं की काय. पण छान. त्या असंच ऋतुहिरवाच्या वेळेला त्यांना 6 गाणी झाली होती, 2 गाणी राहिली होती. तर मी त्यांना म्हटलं एक गाणं माझ्याकडे केलं आणि ते 2 वेगवेगळी गाणी केली होती. त्यातलं दोन्ही ऐकलं. ते म्हणले हे गाणं घेऊया आपण, आणि ते होतं माझी मना. वा. अच्छा, म्हणजे सिलेक्शन होतं. हां. अच्छा. आणि अर्थात कारण त्यांचे काय हे असं असतं ना की हे परमनंट राहतात ना, प्रश्नच नाही. तर त्यामुळे ती करताना उत्तमच करायची असतात. हो. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं ते की उत्तमतेचा ध्यास हा त्यांचा तो स्थायी भाव आहे की ते झालंच पाहिजे, तसंच झालं पाहिजे. आणि हा आग्रहीपणा त्यांनी धरला म्हणून मला वाटतं त्यांचं संगीत आतापर्यंत एवढं. माझे आणि वाडकरांचे सुरेश हा माझा अतिशय चांगला मित्र आहे आणि फार गोड गायक, अभ्यासू गायक आणि कष्ट करणारा गायक सगळेच असतात. हे याचं वैशिष्ट्य म्हणून सांगतो. तर एका ठिकाणी आणि मी असं मग हेकेखोर किंवा मला पाये तसंच, पण त्यावेळेला आमचं कधी कधी वाद होतात. पण एकदा वाद झाल्यानंतर नंतर तो जो गायला की नाही, गाणं कुठलं होतं? तो अभंग होता संत एकनाथ महाराजांचा, अकार उकार मकार योगी यांची स्थिती हे प्रकाश ज्योती विटेवरी. अच्छा, म्हणजे तेव्हा तुम्ही संगीतकार होतात आणि ते गायक होते. आणि त्याने जो स्वर लावला ना, क्या बात आहे म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या. तो आता सांगत नाही किस्सा, पण फार सुंदर किस्सा ह्यात तो नमूद केलेला आहे, त्यांनी सांगितलाय त्या पद्धतीने. आणि असे बरेच किस्से आपल्याला त्यातनं ऐकायला मिळतात. आणि केवळ संगीतकार म्हणजे एक असणं, पण तो संगीतकार जसं ते म्हणाले की मी सगळ्यांना घेऊन प्रत्येक वेळेस बरोबर जाणं, हा त्यांचा जो गुण आहे ना, तो फार छान रीतीने दिसतो. हे आलं ना मला, म्हणजे असं हे माझ्या वडिलांच्या मुळे आलंय. कारण ते देखील अत्यंत शिस्तप्रिय होते, काम व्यवस्थित
आणि मला अजून आठवतं की मी कधी कधी कॉलेजमध्ये असं त्यांच्यावर रेकॉर्डिंग जायचो की त्यांना एवढा मान होता की ते आले स्टुडिओत शिरले की सगळे म्युझिशियन्स उभे राहायचे त्यांचं हे करायला. नाही नाही, पण म्हणजे ते हे सगळ्या ज्या लोकांबद्दल आपण बोलतोय ते सगळे आभाळा एवढीच माणसं होती. आणि म्हणूनच त्यांचं प्रश्नच ते नाही. नमूद करणं त्यांनी त्यात केलंय. म्हणजे त्यांनी रेकॉर्डिस्टचं एक वेगळं प्रकरण आहे त्यात, किंवा अरेंजर्सचं एक वेगळं प्रकरण आहे त्यात, वादकांची कित्येक नावं आहेत. सांगितलं म्हणून शामराव कांबळे फार मोठे अरेंजर, बाबूजींबरोबर बरेच वर्ष, म्हणजे जगाच्या पाठीवर पासून ते. अच्छा. पायी मी विकत घेतलेला श्याम मधला पहिला जो पेटीचा हे आहे पीस आहे तो त्यांनी वाजवला. अच्छा. फार आणि अतिशय विद्वान. तर त्यांना 4 गाणी त्यांनी ऋतुविर्वामधली अरेंज केली होती. सांजे गोकुळीच्या वेळेला काय झालं, 2 कडवी सुधीर मोहन लिहून दिली होती आणि तिसरं अजून द्यायचं होतं. ते म्हणले देतो देतो असं. त्यांना वेळ लागत होता. नाही त्यांना वेळ नव्हता. अच्छा. आणि त्यांच्या दृष्टीने काय होतं की 2 कडवी जी झाली ते सगळं चित्र झालेलं आहे. आता चित्र निर्माण आपण काढल्यानंतर परत त्याच्यात रंग बदलत नाही आपण. म्हणून तेव्हा जेव्हा त्याने आणखी एकदा कडवं सुचलं ते त्याला 9-10 महिन्यांनी त्याने आणून दिलं. पण तोपर्यंत आमचं म्युझिकचं काम चालू होतं, म्हणजे तुकडे. शामरावांनी फारच सुंदर बासरी आणि संतुरे केलं. तर म्हटलं दुसऱ्या कडव्याची चाल आहे ना, त्याचे शब्द नाही आहेत पण ते पहिल्यासारखीच आहेत, तर आपण तुम्ही कराल का त्यातले मधले म्युझिकचे तुकडे? त्यामुळे नाही, शब्द काय आहेत ते आधी समोर आले. हा महत्व तेवढ्या डेडिकेशनचे आणि तशा आणि अभ्यास पाहिजे ना, म्हणजे तुम्ही मांडणार आहात ते तसं त्या शब्दाला धरून गेलं पाहिजे ना म्युझिक. खरं तर श्रीधरजी आपण बाबूजींबद्दल बोलतोय आणि म्हणजे पुस्तकाविषयी बोलतोय, पण त्याच्यातला तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भागांपैकी एक, मी महत्त्वाचा भाग नाही म्हणणार, ते म्हणजे गीतरामायण. म्हणजे बाबूजींनंतर, गदिमांनंतर ते अजूनही आम्ही तुम्ही ते गाणार असला की नाट्यगृहात जातो, ऐकतो आणि तुम्ही कार्यक्रम करता आणि ते इतक्या वेगवेगळ्या पिढ्यांपर्यंत पोहोचत आलंय. तर त्याचा पण या पुस्तकात समावेश करतानाही तुमच्या समोर असतील की काय काय सांगू या सगळ्याबद्दल असं? गीतरामायणचा समावेश याच्यात नाहीये, कारण ते काय मी गातो पण ते क्रिएशन त्याचं सगळं तुमच्या वडिलांचं. पण अर्थात म्हणजे आजच्या आपल्या गप्पांमध्ये की खरं सांगायचं तर आज तुमचा म्हणजे हे जे वर्ष आहे ते तुमचा अमृत महोत्सवी वर्ष आहे, तर ते असताना गीतरामायण तुमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहे. अगदी अगदी. आणि मी जेव्हा म्हणायचं ठरवलं, लहानपणापासून ऐकत होतो, त्यामुळे नेमकं काय गायचे हे नकळत माझ्या मनावर झालेले संस्कार आहेत आणि त्यामुळे त्या चाली देखील मला जवळजवळ सगळ्या लक्षात आहेत. आणि म्हणजे मी खोटं म्हणून बोलत नाही, त्या 1.5 वर्षापूर्वी जानेवारी महिन्यात ते अयोध्येचा मी सगळ्या आपल्याच चॅनलच्या माध्यमातून बघत, तर तेव्हा गाणी तर गीतरामायणाचीच आठवत होती सगळ्यांना. खरंच आहे, अगदी खरं आहे. आणि ना गीतरामायण गाणं म्हणजे शिवधनुष्य पिळण्यासारखं. हो. अप्रतिम शब्दरचना, अप्रतिम संगीत रचना आणि त्याची गायन जे बाबूजींनी केले, शेवटी तुमची कंपॅरिझन होतेच. अर्थात लोक म्हणतात बाबूजींसारखा तुम्ही गायला नाहीत, असंही म्हणू शकतात की तुम्ही गायलात, आम्हाला त्यांची आठवण आली. आता त्या आठवण आली हा त्या ते जे सांगतायत त्यांचा मोठेपणा आहे, मला माहिती असतं आपण कुठे आहोत. पण गाताना फार सुंदर, म्हणजे अंगावर रोमांच उठतात, कधी कधी डोळ्यात पाणी येतं की ह्या रचना कशा झाल्या आहेत, कोणी करून घेतल्या आहेत. आणि ते बाबूजीने नाही त्यांनी सांगितलेले कुठल्या तरी अज्ञात शक्तीने करून घेतले आमच्याकडे, आणि ते अजरामर आहे. अजरामर आहे अगदी. आणि जिथे जिथे कार्यक्रम करायला जातो ना, तिथे तिथे तो सगळा रसिक श्रोता ऐकत असतो आणि गात पण असतात ते, म्हणजे पाठच असतात अगदी अगदी अगदी. म्हणजे नाही, खरं तर श्रीधरजी म्हणजे सुकन्याताई दोघांनाही हा प्रश्न आहे की 50 वर्षाच्या कालावधीबद्दल बोलताय, अमृत महोत्सवी वर्षांबद्दल आपण बोलतोय ना या पुस्तकाविषयी बोलत असताना, की केलेलं काम इतकं मोठं आहे, तर तेव्हा हे लिहित असताना की अरे हे मी केलं याचं मला खूपच आज आता आठवताना समाधान वाटतं, अशा काही मोमेंट्स आल्या असतील ना या पूर्ण निर्मितीच्या कालावधीत? म्हणजे तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. खरं म्हणजे मी समाधानी नसतो, कारण समाधान झालं की संपलं असं माझं मत आहे. आपल्याला कुठेतरी काहीतरी राहिले असं मला नेहमी वाटत असतं. एक गाणं मी केलं होतं, म्हणजे माझे दिल्लीचे मित्र आहेत वीरेंद्र उपाध्ये, त्यांनी प्रोड्यूस केलं होतं आणि त्याला मला चाल सुचली आणि असं होतं की त्या चालीत मला असं अभिप्रेत होतं की मीराबाई वाळवंटातनं असं चालले आहेत आणि त्यांना ते सगळं आठवत आहे. आणि मी शिरीष गोपाळ देशपांडेंना म्हटलं, अच्छा शिरीष देशपांडे फार सुंदर लिहितात, त्यांना म्हटलं असं असं आहे, त्यांनी लिहून द्याल का? त्यामुळे राम तू श्याम तू असं करून त्यांनी
इतकं सुंदर अप्रतिम लिहिलं. रचना आहे ती. आणि फक्त एक 3-4 वाद्यात ते केलेले आहे. आणि गाणं कोण गाणार? मग माझ्या डोळ्यासमोर एकदम आली ती रिचा शर्मा. मी हिंदी बाई मराठी गायचं, पण तिने चा उच्चार न करता चा उच्चार केला. बरोबर म्हटले. ते करून घेतलं, पण त्यांनी केलंय. आणि त्याच्यात माझे काय इच्छा होती की एक पहिल्या 2 ओळी आहेत त्या एक हीर म्हणून एक पंजाबमधला प्रकार आहे, हीर. हो. हम्म. त्याच्यासारखं त्याने गावं. म्हणजे त्यांना म्हटलं, आणि ते हीर फार सुंदर गातात. तो प्रकारच वेगळा आहे, भैरवी सारांत असते. तर म्हटलं असं असं आहे. त्यांच्या काय म्हणू शकतो आपण फोक म्हणजे आता त्यांचं लोकसंगीताचं असं करून गातात ते, म्हणजे आवाज ब्रेक करून गातात. अच्छा. तर त्यांना म्हटलं ये 4 पंक्ती हैं, आप ऐसा गा सकते हैं. मैंने जो किया मैं आपको बताता हूँ. मी त्यांना गाऊन दाखवलं, आणि त्या बाईने इतकं सुंदर गायलंय ते गाणं. वा वा वा. खरंच म्हणजे खरं तर ना आपण आपल्या गप्पाही किती वेळ चालू शकतात तुमच्याजवळ सांगायला आमच्यासाठी त्यातला इतक्या आणखी गोष्टी एक आहेत. अनुभव सांगतो हो. तुम्हाला. वारसा लक्ष्मीचा या चित्रपटामध्ये एक असं हे आहे की ती एक तरुण मुलगी, तिचं लग्न झालेलं आहे आणि तिला काही दिवसांनी डोहाळे लागले. आणि मग शांताबाईने ते गाणं लिहिलंय की भरून भरून आभाळ आले, भरून भरून हो. भरल्या वटीने जडजड झाले, भरून भरून. एक अंतऱ्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की आता मुलगा होईल का मुलगी, तर त्यामध्ये हाती काय येई जाई की मोगरा असे शब्द शांत. आणि अनुराधाबाई फार सुंदर गायले. आणि आता जसं तू म्हणालीस तसं की उच्चारण, म्हणजे श्रीधरजींनी पण आता उल्लेख केला, तर उच्चारण हे तर फडके युगाचं मला वाटतं आपण म्हणतो ना तसं की त्यांना मानदंड आहे तो ऍक्च्युली, की कसं व्हायला पाहिजे. आणि हे सगळं ना जेव्हा असं ठरलं की पुस्तक लिहायचंय, तेव्हा काही जणांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात असं थोडंसं मनात आलं. आणि म्हणून मग यांच्या दोन्हीही मुली स्वप्ना आणि प्रज्ञा, काय वाटतं आपल्या बाबांचं? नेमकं काय, आणि त्यांच्या बाबांबद्दल पेक्षा संगीताबद्दल त्यांच्या नेमकं काय वाटतं. किंवा आता सुरेश वाडकरजींचा त्यांनी उल्लेख केला, तर त्यांचं पंडितजींचं किंवा आरती अंकलीकर, त्यांच्याकडे भरपूर गाणी गायलेली आहेत त्या, तर त्यांना नेमकं काय ह्यांच्या संगीताबद्दल वाटतं आणि काही अरेंजर्सचं, असं मी घेण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा स्वप्ना आणि प्रज्ञा त्यांच्या मुलींची नावं, तर त्या इतकं सुंदर बोलल्या आहेत. त्याच स्वप्नाने या उच्चारशास्त्राबद्दल खूप छान लिहिले, म्हणजे सांगितलेलं आहे मला, ते लिहिलंय मी यात की श श किंवा आता ते म्हणाले तसं. आणि तेच आरतीताईंनी पण फार सुंदर सांगितलंय, कारण आरतीताई या मूळ शास्त्रीय संगीत गायिका आहेत. आणि जेव्हा श्रीधरजींकडे त्या भावसंगीत गायला आल्या, उपशास्त्रीय संगीत या अंगाने अनेक गाणी त्यांनी गायलेली आहेत. पण त्यात त्यांनी मला सांगताना असं सांगितलं की सुकन्याजी, मी जेव्हा जेव्हा श्रीधरजी मला गायला बोलवायचे आणि मी त्यांच्या घरी रिहर्सलसाठी जायचे, ते तालीम करायला बसले की ते इतकं परफेक्शनने प्रिसाइजली तसाच उच्चार आला पाहिजे याच्यासाठी ते आग्रही असायचे, ते म्हणाले तसं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा रिहर्सल करायला जायचे, तर तेव्हा त्यांना वेगळी जागा सुचलेली असायची, किंवा वेगळं काहीतरी एक सौंदर्य स्थळ त्यात येऊ शकतं किंवा तू ते गाऊ शकतेस. म्हणजे कलाकाराकडे नेमकं काय आहे उत्तम, आणि ते काय उत्तम रीतीने सादर करू शकतील हे त्यांना इतकं बरोबर माहिती आहे. आणि ते त्यांनी प्रत्येक वेळ करण्याचा प्रयत्न केला. आणि आरतीताईंनी, मी तू म्हणतेस ना ते मला आठवलं की बाबूजी ज्या वेळेला आशाबाईनं केलं त्यावेळेला गाणं सांगितलं, त्या मी बघितलेलं आहे की कसं पाहिजे ते नेमकं, ते एकदा दोनदा. आणि त्या आशाबाईंनी सांगितलेलं की फडके साहेब जेव्हा आम्हाला गाणं सांगायचे, तर मी त्यांच्या नुसत्या उच्चार स्वर तेव्हा त्यांच्या हाताची हालचाल देखील बघायची. अच्छा. मग थकले रे नंदलाला हात असा आला, मी ते बरोबर आहे. आणि ते मग आरतीताईंनी पुढे इतकं अजून छान लिहिलंय की ते मी केल्यामुळे, मग तेव्हा मला असं वाटायचं की किती वेळ आहे पुन्हा 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 रिहर्सल करायचे, पण ते मी केल्यामुळे मला शास्त्रीय संगीत गाताना पण ती बंदिश नेमकी कशी मांडली जायला हवी, त्यातल्या शब्दांना मी नेमकं कसं स्थान द्यायला हवं, हे इतकं छान शिकले मी. ते या विद्यापीठामुळे शिकले. नाही खरं तर म्हणजे मला तेच आता आपण बोलतोय तर असं वाटतंय की आत्ता आपण या 20-25 मिनिटात इतक्या गोष्टी बोलतोय, तर या पुस्तकात तुम्ही किती लोकांबरोबर काम केलेलं आहे, वेगवेगळे अनुभव, हे सगळं 75 गाणी माझी सूची करताना पण तो थोडंसं असं झालं, बरीचशी गाणी त्यातली 75 म्हणजे 75 निमित्त म्हणून 75 गाण्यांची सूची केली आहे. आणि अगदी त्यांनी सांगितलं तसं की पहिलं देवाची द्वारीपासून सुरुवात, कारण त्यांची कारकीर्द तेव्हापासून सुरू झाली, ते आत्ताचं यंदा त्यांनी मराठी भाषा दिनाच्या आदल्या दिवशी सावरकरांचं आपण सगळेच जण स्मरण करतो, तर त्या निमित्ताने त्यांनी हिंदू सामर्थ्य गीत करून घेतलं, अटलजींचं जे आहे ते. आणि
त्याने आम्ही सांगता या पुस्तकात लिहायची केली की आतापर्यंतच्या कारकिर्दीचं हे आहे, पुढे अजून म्हणजे आपण म्हणतो ऑनगोईंग प्रोसेस आहे ही. नाही तेच म्हणजे हा अमृत महोत्सव आहे, पण आम्हाला तुमच्याकडनं खूप गोष्टी अजून ऐकायच्या आहेत, कारण इतकं तुम्ही आम्हाला मराठी रसिकांना प्रेक्षकांना दिलंय, पण अजून तुम्ही भरपूर भरपूर आम्हाला द्यावं ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठी सर खूप शुभेच्छा, खूप आभार. आणि मी आता प्रथम सर्व रसिकांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणखी एक मला असं सांगावं असं वाटतं की आता जे पूर सगळीकडे आले आहेत ते आपले शेतकरी बांधव खरंच त्यांना विस्थापित झाले, त्रास झाले, तर त्यांना आपण सर्वांनी काहीतरी ह्या निमित्ताने दिवाळीच्या निमित्ताने चांगले काहीतरी सहाय्य करावं की ते परत आपल्या पायावर उभे राहतील. खरं ही माझी विनंती आहे सगळ्यांना. आणि अजून एक मला फक्त उल्लेख करायचा आहे या पुस्तकाच्या निमित्ताने की हे पुस्तक ज्यांनी पब्लिकेशननी काढलंय ते डिम्पल पब्लिकेशन, तर त्यांचंही यंदाचं 50 वर्ष त्यांना पूर्ण झाली आणि त्यांना जीवन गौरव मिळाला यंदाचा. सुवर्ण महोत्सवी त्यांचंही वर्ष, यांच्याही कारकिर्दीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष. आणि असा तो छान योग जुळवून आणला प्रसाद महाडकरनी आणि हेटे सरांनी. आणि त्याच्यामुळे हे पुस्तक रूपाने तुमच्यापर्यंत श्रीधरजींच्या सांगीतिक प्रवासातले सगळे अनुभव पोहोचलेले आहेत. तर ते तुम्ही निश्चितपणाने वाचावेत, असं दिवाळीच्या निमित्ताने आपण शब्दज्योतीही उजळूयात असं थोडंसं आवाहन मला करावंसं वाटतं. नाही खरंच सुकन्या तुम्ही आज आलात आणि श्रीधरजी तुमचे तर खूप खूप आभार, कारण हा जो इतका मोठा प्रवास आहे तो प्रवास आम्ही म्हणजे आमच्या कानांनी ऐकतोच आहे, पण आता मी म्हणजे एबीपी माझा असे मी खरंच आभार मानतो. एक छान कार्यक्रम माझं म्हणून नाही, पण आनंदाचे पान हे काहीतरी वेगळंच आहे ना. हल्ली पुस्तक वाचण्याचे हे देखील कमी झालेलं आहे. नाही खरं तर गंमत म्हणून सांगते की आपल्याला हे असं ना कोणी वाचत नाही, कोणी फार लिहित नाही. 4.5 वर्ष झाले आम्ही हे कार्यक्रम करायला लागल्यावर आम्हाला कळलं की अरे खूप लिहिलं जात आहे, खूप वाचलं जात आहे. त्यामुळे ती खूप छान गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे खूप आभार सर. आणि मी जसं म्हटलं की आम्हाला खूप ऐकायचंय तुमच्याकडनं, त्यामुळे त्या सगळ्यासाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हालाही सगळ्यांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.